आपल्याकडे एक म्हण आहे, घर बघून घरपण कळतं. पण अनेकदा आपण त्या घरपणासाठी दिवस रात्र राबणाऱ्या माणसालाच विसरतो, नाही का? अगदी बरोबर. फिरकी ही कथासुद्धा अशाच एका पतीची आहे, जो आपल्या पत्नीला गृहीत धरतो. पण जेव्हा त्याचे वडील त्याची एक खास फिरकी घेतात, तेव्हा त्याला कळतं की संसाराचा गाडा चालवणं वाटतं तितकं सोपं नाही. कौटुंबिक नात्यांमधील हाच सुंदर संदेश घेऊन बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अभय, राशी आणि सुभाषरावांच्या या हृदयस्पर्शी गोष्टीतून नात्यांचा एक नवीन पैलू उलगडणार आहोत. आपल्याकडे आलेली ही फिरकी नावाची कथा एका खूप सामान्य वाटणाऱ्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या कौटुंबिक समीकरणावर प्रकाश टाकते. यात एक नवरा आहे अभय. तो कामाच्या ताणामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांकडे, पत्नीकडे दुर्लक्ष करतोय. हो. एक पत्नी आहे राशी, जी लहान मुलाला सांभाळून घराचा गाढा ओढते आहे आणि तिचे कष्ट म्हणजे अदृश्य मानले जातात. अदृश्य, बरोबर. आणि एक वडील आहेत सुभाषराव, जे हे सगळं शांतपणे पाहतायत. या स्रोतांचा अभ्यास करताना मला जो मुख्य प्रश्न पडला तो हा की नात्यांमध्ये एका व्यक्तीचं योगदान इतकं अदृश्य कसं होऊ शकतं, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला त्याची जाणीवच कशी राहत नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही कथा फक्त अभय आणि राशीची नाहीये, तर त्या मानसिकतेची आहे जिथे गृहीत धरणं म्हणजे टेकिंग फॉर ग्रांटेड हा नात्यांचा एक स्थायी भाव बनून जातो. हो. या कथेचं विश्लेषण करताना आपण फक्त घटनाक्रमावर नाही, तर त्यामागे ज्या भावनिक आणि सामाजिक गोष्टी आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. अगदी. म्हणजे कामाचा ताण, न बोलल्या गेलेल्या अपेक्षा आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळतपणे ज्या चुका येतात, या सगळ्याचा वेध आपण घेऊया. बरोबर. चला तर मग या कथेतल्या तणावाच्या सुरुवातीपासूनच विश्लेषण करूया. कथेची सुरुवातच मुळात राशीच्या दमछाकीने होते. हो. तिचा मुलगा अंश दात येत असल्यामुळे प्रचंड रडतोय, तिला चिकटून बसलाय आणि त्याच वेळी तिला घर आवरायचंय, स्वयंपाक करायचाय. आणि दुसरीकडे आहे अभय, जो ऑफिसच्या प्रमोशनमुळे तणावात आहे. हो, पण ह्या दोघांच्या तणावात एक खूप मोठा फरक आहे, नाही का? अगदी. आणि हा फरकच या कथेचा गाभा आहे. अभयचा ताण हा बाहेरचा आहे. ऑफिस, प्रमोशन, टार्गेट्स. त्याला एक व्यावसायिक वैधता आहे. बरोबर. तो घरी येऊन त्याबद्दल तक्रार करू शकतो, चिडचिड करू शकतो आणि त्याला एक प्रकारे सहानुभूती मिळण्याची अपेक्षा असते. याउलट राशीचा ताण हा घरगुती आहे. तो 24/7 आहे, त्याला सुट्टी नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला काम म्हणून पाहिलंच जात नाही. ते तिचं कर्तव्य मानलं जातं. अगदी. त्यामुळे जेव्हा अभय तुला नाही समजणार असं म्हणून विषय टाळतो, तेव्हा तो फक्त एका संवादाला नाही, तर तिच्या संपूर्ण अस्तित्वाला आणि तिच्या श्रमाला नाकारत असतो. आणि हीच गोष्ट त्या टिफिनच्या घटनेत अगदी स्फोटकपणे बाहेर येते. हो. त्याने मित्रांसाठी चिकन बनवायला सांगितलेलं असतं आणि ती कामाच्या गडबडीत विसरते. ती त्याला नेहमीप्रमाणे भेंडीची भाजी देते. आता वरवर पाहता ही एक खूप क्षुल्लक चूक वाटते. खूपच सामान्य चूक आहे. पण अभयचा जो उद्रेक होतो तो त्या चुकीच्या प्रमाणात खूपच मोठा आहे. कारण तो टिफिन फक्त जेवणाचा डबा नसतो. अभयसाठी ते मित्रांसमोरच्या त्याच्या प्रतिष्ठेचं प्रतीक असतं. बरोबर. चिकन न मिळाल्यामुळे झालेला अपमान आणि हॉटेलमध्ये खर्च झालेले ते 4,000 रुपये यापेक्षाही त्याला जास्त लागतं ते म्हणजे माझ्या शब्दाला किंमत नाही. हो, पण त्याचा सगळ्यात जिवारी लागणारा संवाद आहे, काय काम असतात ग तुला दिवसभर? स्वयंपाक करण्याला मोठं काम म्हणतात का? हे वाक्य म्हणजे त्याने राशीच्या दिवसाभराच्या श्रमाचं शून्य मूल्यांकन केलंय. शून्य. अगदी. आणि इथेच कथेचा संघर्षबिंदू स्पष्ट होतो. एकाच्या नजरेत जे कामच नाही ते दुसऱ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आणि राशी त्याला तिची बाजू समजावण्याचा प्रयत्न करतेय की कामवाली नाहीये, अंश रात्री झोपू देत नाहीये. ती अक्षरशः माफी मागते, पण तो नाही. हा संवाद त्यांच्या नात्यातल्या तुटलेपणाचं प्रतीक आहे. पण हे सगळं घराच्या दाराआडून सुभाषराव ऐकत असतात. हो. आणि इथून कथेत एका नवीन पर्वाला सुरुवात होते. सुभाषराव हे पात्र केवळ एक वडील नाहीत, ते या कथेचे सूत्रधार आहेत. खरंय. सुभाषरावांचं पात्र खूप विचारपूर्वक लिहिलेलं आहे. ते फक्त समजूतदार वडील नाहीत, तर ते एका पिढीच्या चुकांचं प्रायश्चित्त आहेत असं मला वाटतं. अगदी. जेव्हा ते म्हणतात की आज सुनंदा असती तर, तेव्हा ते फक्त राशीबद्दल सहानुभूती व्यक्त करत नसतात, तर स्वतःच्या भूतकाळातील चुकांची कबुली देत असतात. बरोबर. त्यांनी त्यांच्या पत्नीला, सुनंदाला कधीच वेळ दिला नाही, तिच्या कामाला महत्त्व दिलं नाही, याची खंत त्यांना आज वाटते. त्यामुळे अभयमध्ये त्यांना स्वतःचं तरुण रूप दिसतं आणि राशीमध्ये सुनंदाची प्रतिमा.
त्यांना तोच इतिहास पुन्हा घडू द्यायचा नसतो. अच्छा, म्हणजे त्यांचा हस्तक्षेप हा फक्त मुलाला धडा शिकवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या चुका सुधारण्याचा एक प्रयत्न आहे. हो, हे खूपच भावनिक आहे. हो, आणि मग ते जी फिरकी घेतात ती तर अप्रतिम आहे. ते परिस्थिती पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतात. हो, आणि ते हे खूप हुशारीने करतात. ते अभयला थेट उपदेश देत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की उपदेशाने तो बदलणार नाही. नाही बदलणार. म्हणून ते त्याला एक अनुभव देण्याचं ठरवतात. ते राशीला तिच्या आईकडे पाठवतात, मित्रांना जेवायला बोलवण्याचं नाटक करतात आणि मग अभयचेच शब्द त्याच्यावर उलटवतात. तसे करतेच काय ती दिवसभर? नुसता स्वयंपाक करते. तो करू आपण दोघे. अगदी. ही एक प्रकारची मानसशास्त्रीय खेळी आहे. ते अभयच्या अहंकारालाच त्याला आरसा दाखवण्यासाठी वापरतात. आणि मग अभयच्या एक दिवस राशीच्या भूमिकेत सुरू होतो. कथाकाराने हा भाग खूप तपशिलात वर्णन केला आहे. हो, स्वयंपाकघरातला तो पसारा, पदार्थांची लांबलचक यादी, जेवण बनवताना होणारी धांदल, अंगातून निघणारा घाम, हे वर्णन वाचताना आपल्याला अभयची होणारी दमछाक जाणवते. यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे शारीरिक श्रम. अभयला पहिल्यांदाच कळतं की स्वयंपाक, झाडू लोट, भांडी घासणं, कपडे धुणं यात किती प्रचंड शारीरिक ऊर्जा खर्च होते. त्याची कंबर मोडते अक्षरशः. जेवायला बसल्यावर घास जात नाही त्याला. हो, पण दुसरी आणि त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंटल लोड. मानसिक भार. बरोबर, मानसिक भार. सुभाषराव त्याला कामांची यादी देतात, पण राशीसाठी ही यादी तिच्या डोक्यात सतत सुरू असते. काय बनवायचं, काय संपलंय, पाहुणे येणार तर काय करायचं, अंशला काय हवंय. हो, हा जो न दिसणारा मानसिक भार आहे, त्याची केवळ एक छोटीशी झलक अभयाला मिळते. मला वाटतं तो हाताने कपडे धुण्याचा प्रसंग खूप प्रतिकात्मक आहे. सुभाषराव त्याला आठवण करून देतात, तुला कुठे आवडतात मशीनमध्ये धुतलेले कपडे, म्हणून तर राशी तुझे कपडे हातानेच धुते. म्हणजे राशी त्याच्या आवडीनिवडी जपण्यासाठी अतिरिक्त कष्ट घेत असते, ज्याची त्याला साधी जाणीवही नसते. बरोबर. ह्या एका दिवसात त्याच्यासमोर अशा अनेक गोष्टी उलगडत जातात. अगदी. आणि या अनुभवाचा कळस म्हणजे तो क्षण जेव्हा तो थकून जातो आणि त्याची नजर राशीसोबतच्या लग्नाच्या फोटोवर पडते. हो, तोपर्यंत त्याची चिडचिड, राग, अहंकार सगळं गळून पडलेलं असतं. उरतो तो फक्त पश्चाताप. तो मनातल्या मनात तिची माफी मागतो आणि तिला एक लांब लचक मेसेज पाठवतो. हा त्याचा स्वतःच्या चुकीच्या कबुलीस बाबाचा क्षण आहे. हो, आणि हा बदल बाहेरून लादलेला नाही, तर अनुभवातून, आतून आलेला आहे. म्हणूनच तो खरा आहे. सुभाषरावांची फिरकी यशस्वी झालेली असते. यानंतर वडील आणि मुलामधला संवाद येतो. बरं. सुभाषराव त्याला थेट विचारतात, काय मग अभयराव, कळलं का तुम्हाला माझी सुनबाई किती काम करते दिवसभर ते? थेट प्रश्न. हो, इथे ते त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देतात आणि स्वतःच्या योजनेचा खुलासाही करतात. हो, आणि हा संवाद या कथेचा नैतिक आणि भावनिक कळसबिंदू आहे. सुभाषराव इथे फक्त अभयच्या चुकीवर बोट ठेवत नाहीत, तर त्याला एक व्यापक दृष्टिकोन देतात. ते म्हणतात, आपण पुरुषांना नेहमी आपल्या बायकांना गृहीत धरतो. जी स्त्री आयुष्यभर आपल्यासाठी घरात काम करत असते, तिला आपण प्रेमासोबत थोडासा मान सन्मान, थोडीशी इज्जत दिली तर कुठे बिघडतं रे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ते प्रेम आणि सन्मान या 2 वेगळ्या पण तितक्याच आवश्यक गोष्टींबद्दल बोलत आहेत. अगदी. ते स्वतःचं उदाहरण देतात की त्यांनी अभयच्या आईला वेळ दिला नाही आणि ती चूक अभयने करू नये असं बजावतात. ते म्हणतात, काम जेवढं गरजेचं आहे तेवढीच आपली माणसंही महत्वाची आहेत. हे एका वडिलाने मुलाला दिलेलं आयुष्यभराचं शहाणपण आहे. हो, त्यांनी अभयाला फक्त राशीच्या कामाची किंमत नाही, तर नात्यांची किंमत समजावून सांगितली. अगदी. त्यांनी अभयला हेही समजावलं की आपण कामवालीला कामाचे पैसे देतो, पण जी पत्नी आपलं घर, आपली माणसं आयुष्यभर सांभाळते, तिच्या कामाची परतफेड पैशात होऊच शकत नाही. ती फक्त आदर आणि प्रेमानेच होऊ शकते. बरोबर. हा संवाद अभयच्या परिवर्तनाला पूर्णत्व देतो. त्याचा अनुभव आणि वडिलांचे शब्द यातून त्याचं मन आणि विचार दोन्ही बदलतात. आणि मग कथेचा शेवट खूपच सकारात्मक होतो. दुसऱ्या दिवशी राशी आणि अंश परत येतात. हो, अभय तिला पाहिल्यावर त्याला क्षणभर स्वप्नच वाटतं. तो तिला घट्ट मिठी मारून तिची मनापासून माफी मागतो. त्याच्या वागण्यातला बदल अगदी स्पष्ट दिसतो. हो, तो नाश्त्याला तिला सोबत बसवतो, ऑफिसला जाताना प्रेम व्यक्त करतो आणि रात्री स्वतः जेवण बनवण्याचं वचन देतो. हा बदललेला अभय हा त्या एका दिवसाच्या अनुभवाचा परिणाम आहे. कथेच्या शेवटी राशी त्याच्या बदललेल्या रूपाने लाजून चूर होते आणि दुरून पाहणारे सुभाषराव समाधानाने हसतात. आणि ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहतात, जणू काही ते तिला सांगत आहेत की त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलंय. हो,
त्यांनी आपल्या मुलाचं घर तुटण्यापासून वाचवलं आहे. कथेला एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. नक्कीच. पण इथे एक प्रश्न मनात येतो, अभयचं हे परिवर्तन हे किती काळ टिकेल? ही एका दिवसाच्या धड्यातून आलेली उपडती आहे. वास्तविक जीवनात जेव्हा पुन्हा रोजची धावपळ आणि ताणतणाव सुरू होतील तेव्हा तो पुन्हा पूर्वीसारखा वागेल का? हां, एक खूपच वैध प्रश्न आहे आणि कथा आपल्याला यावर विचार करायला भाग पाडते. कथा आपल्याला एक आशावादी शेवट देते. पण हे खरं आहे की एक धक्कादायक अनुभव सवयी बदलण्यासाठी पुरेसा नसतो. म्हणजे हा बदलाचा प्रारंभ बिंदू आहे. अगदी. आता अभयला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्याला सतत स्वतःला आठवण करून द्यावी लागेल की राशीचे कष्ट किती मोलाचे आहेत. त्या फिरकीने त्याला आरसा दाखवला. पण आता रोज त्या आरशात बघून स्वतःला सुधारण्याची जबाबदारी त्याची आहे. बरोबर. म्हणजे ही कथा आपल्याला एक आदर्श उपाय सुचवते, पण त्यामागे एक चेतावणीही दडलेली आहे. नात्यांमध्ये संवाद आणि एकमेकांच्या कामाचा आदर ही रोजच्या सरावाची गोष्ट आहे. हो, ती एका दिवसाच्या अनुभवातून कायमची मिळत नाही आणि सुभाषरावांसारखा हस्तक्षेप प्रत्येकाच्या आयुष्यात होईलच असं नाही. बरोबर. त्यामुळे नात्यांमध्ये फिरकीची वेळ येण्याआधीच एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या श्रमाची कदर करणं हेच अधिक शहाणपणाचं आहे. तर या फिरकी नावाच्या स्रोतामधून आपण पाहिलं की अदृश्य श्रमाची जाणीव करून देण्यासाठी कधीकधी एका नाट्यमय अनुभवाची गरज कशी भासते. या कथेने कौटुंबिक नात्यांमधील गृहीत धरण्याच्या प्रवृत्तीवर आणि संवादाच्या महत्त्वावर अचूक बोट ठेवलं आहे. हो, आणि हेही दाखवून दिलं की सहानुभूती ही केवळ ऐकून किंवा वाचून येत नाही, तर अनेकदा ती दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून अनुभवल्यावरच खऱ्या अर्थाने जागृत होते. जे आपल्याला या स्रोतांवरून एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं. आपण पाहिलं की अभयला त्याची चूक कळण्यासाठी सुभाषरावांना एक संपूर्ण योजना आखावी लागली, एक फिरकी घ्यावी लागली. हो. पण प्रश्न हा आहे की नात्यांमध्ये एकमेकांच्या श्रमाची आणि अस्तित्वाची किंमत कळण्यासाठी अशा टोकाच्या अनुभवाची किंवा धड्याची गरजच का भासावी? एकमेकांवर विश्वास ठेवून, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आदर देणं इतकं कठीण का असतं की त्यासाठी सहानुभूतीचा असा शॉर्टकट शोधावा लागतो? संसारात एकमेकांच्या कामाचा आदर करणं हेच सुखी आयुष्याचं गुपित आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर बुकवाईज विथ अनिल ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.